भारत सर, आज वहिनी आलेल्या आहेत आणि चिरंजीव सुद्धा बसलेले दिसत आहेत. वहिनींना मला विचारायचंय, बायको म्हणून तक्रार काय आहे तुमची या मंचावरती सांगायचंय की ही बाबा तक्रार आहे या व्यक्तीबद्दल? तक्रार म्हणजे ज्या दिवशी त्यांना शूट नसेल, घरी असेल तर पसारा खूप करतात. पसारा करतात. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. आवरून ठेवायला लागतो. पसारा मीन्स पेपर वाचला काय, दिवसभर वाचन वगैरे करतात. पेपर वाचला तर फॅनने सगळीकडे ते न्यूजपेपर पसरलेला असतो. जिथे टॉवेल पुसलं, हातपाय पुसले तिथेच तो टॉवेल पडलेला असतो वगैरे. म्हणजे खूप पसारा. आणि मग मला कसं घर जरा स्वच्छ आवडतं, मग मी जरा बोलते त्यांना की बरं, स्किट मध्ये पसारा नको असं ह्यांचंच म्हणणं असं सगळ्यांना सांगणार. मला तर सतत ओरडत असतो तो की तू स्किट मध्ये पसारा नको करू. जरा आवाज वाढतो माझा, तर त्यावर सुद्धा ते बोलतात की संसार हा दोघांचा असतो, एकाने पसरवला तर दुसऱ्याने सांभाळायचा असतो. बहिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू बहिणी. तर बघूयात भारतजी गणेशपुरे यांना कुणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. भारत गणेशपुरे हा अतिशय गुणी नट आहे असं मी म्हणेन. स्वतः चेहऱ्यावरची चेहराची जी रेषेने हलवतं जी कॉमेडी करतात, ती कॉमेडी तितक्या उत्कृष्ट रीतीने सादर करतो की आपल्यालाही चटकन हसू येतं. त्याची करण्याची स्टाईल जी काय ही इतरांच्यापेक्षा निश्चित काहीतरी वेगळी आहे. आणि या वेगळ्या स्टाईलने तो भलताच पॉप्युलर झालेला आहे की तो लोक म्हणजे तो स्क्रीनवर येण्याची वाट बघतात. अतिशय सुंदर प्रोग्राम सध्याच्या आलेल्या नवीन प्रोग्राम्समध्ये असं मी म्हणेन. निलेश साबळेचं अतिशय सुंदर अँकरिंग आहे. तो मध्ये मध्ये जे काही प्रश्न विचारतो आणि त्यांना काय जे विचारतो इतके अफलातून आणि इतके मार्मिक असतात की त्यामुळे प्रोग्रामची रंगत वाढायला आणखी मदत होते. आता हे 100च त्याचे एपिसोड झाले, पण याच्यापेक्षा जास्त एपिसोड होतील असा मला विश्वास आहे आणि ते व्हावेत. आता सागर तुझ्याकडे येणार आहे. तुझ्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग आठवतोय का मागे वळून बघता? मला राग लगेच येतो. कुठल्याही गोष्टीचा मला खूप राग येतो. आयुष्यातल्या त्या एका दिवसाचा मला भयंकर राग आला होता. माझं लग्न झालं त्या दिवशी. नाही लग्न झालं आणि त्यानंतर बरेच दिवस सुरू झाले की मला कामं मिळू लागली बऱ्यापैकी. म्हणजे तिचा पायगुणच होता तो. त्यानंतर मुलगी झाली तर अजून थोडी कामं मिळू लागली. मुलगी एक 8-9 महिन्याची झाली होती. तेव्हा कामं होती पण पैसेच येत नव्हते. सगळे जे थकबाकी ह्याचे चेक बाकी आहे ते 3 महिन्यानंतर मिळणार, ते 4 महिन्यानंतर मिळणार. आणि माझ्या मुलीचं जन्मापासून असा प्रॉब्लेम होता की तिला 101च्या वरती ताप गेला तर तिला फिट येते. तर ते 5 वर्ष सांभाळायला सांगितलेलं डॉक्टरने. तर तिला 2 फीट येऊन गेल्या होत्या आणि नंतर 2 फीट नंतर डॉक्टरने सांगितलेलं की सोनोग्राफी करून घ्या. तर ते सोनोग्राफी करण्यासाठी माझ्याकडे 1000 रुपये पण नव्हते त्यावेळी. म्हणजे माहीमला राहतो मी आणि आता आम्ही तिघेच राहतो माहीममध्ये. तर खिशात 1000 रुपये नव्हते. तो भयंकर राग आला होता मला त्या दिवसात की आपल्याकडे 1000 रुपये नाहीत. माझा एक आहे की राग आला की मी होप्स सोडत नाही की नाही होणार, हे राग आलाय ना तुला, मग त्याचं काहीतरी होणार. आणि लगेच दुसऱ्या दिवशी एक चेक आला. वा. आणि तो चेक मग नंतर बँकेत टाकला आणि मग नंतर तिची ट्रीटमेंट मी केली. पण तो दिवस मी आयुष्यात नाही विसरणार की आपल्या मुलीसाठी आणि घरच्यांसाठी माझ्या खिशात 1000 रुपये पण नाहीत. तर हे सहन न होणार आहे माझ्यासाठी तरी. सागरच्या बरोबर त्यांच्या मिसेस सुद्धा आलेल्या आहेत. वहिनींशी आता मला बोलायचं आहे. खरं तर जेव्हा स्त्री व्यक्तिरेखा करायची होती तेव्हा ते तुम्हाला कुठेतरी पटत नव्हतं. काय होती तुमची भावना त्यावेळेला, हे जेव्हा स्त्री म्हणून स्टेजवर यायचे? ऍक्च्युली आवडायचं नाही कारण ते खूप सुंदर दिसतात माझ्यापेक्षाही जास्त. पण त्याचा फायदाही खूप झाला. आधी कुठे जायचं असेल तेव्हा चलना टाइम झालाय, चलना टाइम झाला. पण आता रिलॅक्स, आरामात कर तू, चालेल. तयार व्हायला टाइम किती लागतो ते कळतं. अशी साडी नेस, हे कानातले घाल, खूप म्हणजे खूप फरक झाला. वहिनींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद वहिनी, तुम्ही इथे आलात. तर सागर कारंडे, बघूयात तुझ्याविषयी इंडस्ट्रीतल्या काही सेलिब्रिटींचं काय म्हणणं आहे.
मी आज सागरबद्दल मुद्दाम बोलणार आहे, कारण मी चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी माहेरच्या साडीचं स्किट केलं होतं आणि सागरने माझी त्यातली लक्ष्मीची भूमिका केली होती. पण सागरचं एक विशेष कौतुक आहे की सागरने एवढ्या महिलांच्या भूमिका त्यात केल्या की स्त्री वेशातल्या, पण कुठेही त्यात अश्लीलता येऊ दिली नाही, हे विशेष आहे. सागरने जे केलं किंवा भाऊ कदम भारत सगळ्यांना हॅट्स ऑफ टू हिम. तर या टीमला मी खूप शुभेच्छा देते. आता याचे विनीतकडे. विनीत, तुझ्याबरोबर कोण आला? माझे बाबा. माझ्यावरचा स्ट्रगल हा माझ्या बाबांनीच केला आहे. त्यांनी आयुष्यभर एवढी मेहनत घेतली की मला एकाही रुपयाची गरज भासली नाही. म्हणजे मला असं कोणाकडे मागावं लागणार नाही की बाबा मला पैसे दे. तर हे सगळं त्यांच्यामुळं आहे. गुड गुड. हे त्यांनी मला एकाही बाबा तू पावसामध्ये, त्यांच्याकडं तुटकी छत्री होती. 4 वर्षावर तुटकी छत्री घेऊन ते ऑफिसला यायचे, पण मला मात्र कधी 450 रुपये रेनकोट त्यांनी पैसे दिले, परत पैसे हरवले तर परत पैसे दिले. ह्या सगळ्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. विनीतचे बाबा आज आलेले आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आज म्हणजे विनीत पुळं मी आहे. विनीत पुळं मला लोक ओळखायला लागलेत. हवा येऊ द्याचा हा प्रयोग औरंगाबादला सुद्धा खूप जोराने चालतो. पूर्वी रामायणासाठी जसं शुकशुकाट असायचा वा, तसा आता औरंगाबादला शुकशुकाट असतो. वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आता कसं आहे, अँकर म्हटलं की सगळ्यांना प्रश्न विचारायला लागतात, पण कसं आहे आपली माणसं असतात काही प्रेक्षकांमध्ये, त्यांनाही न्याय द्यावा लागतो. तर प्रेक्षकांमध्ये जी सगळ्यात सुंदर मुलगी तुम्हाला दिसत असेलच असं मी म्हणणार. मला विचारायचं. हा बोल भाऊ. ते गौरी बहिणींना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही डॉक्टर आहात, हे सुद्धा डॉक्टर आहेत, तर यांच्यातला डॉक्टर आणि ॲक्टर यामधले कोण जास्त आवडतात? दोन्ही आवडतात खरं सांगायचं तर. आणखीन पण ॲक्टर म्हणूनच जास्त आवडतो, कारण तो त्याच्यामध्ये खुश असतो. मला एक किस्सा सांगायचा आहे. ते म्हणजे आमची इंटर्नशिप सुरू होती, 5 वर्ष झाली असतील साधारण. तर तेव्हा मी आणि निलेश बसलो होतो असंच गप्पा मारत. तिथे एक शूटिंग सुरू होतं आणि निलेशला ते बघायची खूप इच्छा होती. तर पण तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला काही तिथे जाता येत नव्हतं आणि ऑफकोर्स प्रोटेक्शन असतं, त्यामुळं तिथे जाणंही शक्य नव्हतं आणि तसं मिळालंच नाही जायला. पण निलेश तेव्हा मला म्हणला होता की एक दिवस माझं शूटिंग असेल आणि आपण ते बघत असू, आणि आज ते आहे आणि त्याचं मला खूप छान वाटतंय. तो डिरेक्टर आहे आणि मी समोर बसून त्याचा एपिसोड बघतेय. वा वा वा. तर थँक्यू. ती नेहमीच माझ्यासोबत असते प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या. आणि धन्यवाद. आईबाबांचे सुद्धा इथे मी मुद्दाम मानणार आहे, कारण त्यांच्या आशीर्वादानं इथपर्यंत पोहोचलो. थँक्यू सो मच. सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मोठमोठ्या लोकांनी. डॉक्टर मला बघायचं आहे, आता तुला कुणी शुभेच्छा दिल्या? निल्या, तू जेव्हा सुरुवात केलीस चला हवा येऊ द्यामध्ये, तेव्हा खूप बुजलेला, गरीब, न बोलणारा, स्वतःच्या भावना जास्त व्यक्त न करणारा असा होतास. पण आता तू खूप बदललायस, चांगल्या अर्थाने बदललायस. तू छान एक्सप्रेस होतोस, तुला काय वाटतं ते बिनधास्तपणे मांडतोस. त्याचबरोबर तू आता डिरेक्टर आहेस, ॲक्टर आहेस, रायटर आहेस आणि डॉक्टरही आहेस. सो एवढी सगळी डिपार्टमेंट्स तू खूप छान प्रकारे हँडल करतोयस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. कीप रॉकिंग निल्या. आय लव्ह यू. ऑल द बेस्ट. तर मी सगळ्यांच्या घरातल्या लोकांची गप्पा मारतोय, पण ज्याच्या तालावरती आम्ही सगळे नाचतो तो असतो तुषार देओल. तो आज तिकडे बसलेला आहे. तुषार देओल आणि बँड यांच्याशिवाय हा शो होऊच शकला नसताना होऊ शकतो भविष्यात कधी. करेक्ट. एकदा स्टँडिंग ओवेशन आम्ही देणार आहे तुषार देओल आणि बँडसाठी. मी मराठी, झी मराठी.